अर्जुनाच्या शरणागतीनंतर भगवंताच्या मुखातून निघतो जीवन बदलणारा उपदेश. भीती नाही, शोक नाही, इथून सुरू होतो खरा गीतेचा प्रवास. चला तर मग आपण ज्ञानेश्वरी अध्याय 1 मधील ओवी 175 ते 225 या हृदयस्पर्शी भावस्पर्शी ओव्यांमध्ये आपण प्रवेश करूयात. तेथ स्थिर करोनिया रथू अर्जुन असे पाहतो, तो दळभार समजतू संभ्रमेसी. तेथे रथ स्थिर होताच अर्जुन मोठ्या उत्सुकतेने त्या सेनेकडे पाहू लागला. मंग देवा म्हणे देख, हे गुरु गोत्र शेख, तव कृष्ण मनी नावेक विस्मो चाहला. भ्रमल्यासारखा होऊन तो देवास म्हणू लागला, देवा पहा पहा, हे तर सर्व आमचे आप्तवर्ग आणि गुरु आहेत. हे ऐकून श्रीकृष्णास क्षणभर आश्चर्य वाटले. तो आपण या आपण म्हणे, इथ काही कवन जाणे, हे मनी धरिले ने परी काही आश्चर्य असे. तो आपल्या मनात म्हणाला, त्याच्या मनात काय विचार आला आहे, याच्या चित्तात काहीतरी विलक्षण विचार आला असला पाहिजे. ऐसी पुढील असे घे तू, तो सहजेच आणे हृदयस्तू, परी उगा असे निवांतू तिये वेळी. परंतु मुखाने काहीही न बोलता श्रीकृष्ण शांत राहिले. त्यावेळी सहेतुकपणे आश्चर्याने पाहत स्तब्ध राहिले. तव तेथ पार्थो सकळ, पितृ पितामह केवळ, गुरुबंधू मातुळ देखता जाहला. तेव्हा तिथे अर्जुनाने आपले सर्व वडील, आजोबा, गुरु, बंधू, मामा, इष्ट मित्र आपुले, कुमारजन देखिले, हे सकळ असती आले त्या माझी. आपले इष्टमित्र, कुमार हे सगळे त्यामध्ये आलेले आहेत. सज्जन सासरे आणि कही सखे सोयरे, कुमार पौत्र धरू धरे पाहिले तेथ. तसे जिवलग मित्र, सासरे, सोयरे व नातवांनाही त्याने त्या ठिकाणी पाहिले. जया उपकार केले होते की आपदिजे रक्षिले, हे असो वडील धाकुले आधी करोनी. ज्यांच्यावर आपण उपकार केले होते, ज्यांचे संकट समयी आपण रक्षण केले होते, ते सर्व लहान थोर आलेले आपण पाहिले. ऐसे गोत्रची दोही दळी, उदित झाले असे कळी, हे अर्जुनी ते वेळी अवलोकिले. सर्व आपले गोत्रजच दोन्ही सैन्यांमध्ये आलेले, युद्धाला सज्ज झालेले असे अर्जुनाने त्यावेळी पाहिले. तेथ मनी गजबज जाहली आणि आपेसे कृपा आली. तेने अपमान निघाली वीर वृत्ती. त्याचे मन बावरून गेले. त्याच्या मनात गोत्रजांविषयी सहज करुणा उत्पन्न झाली. त्यामुळे वीर वृत्तीचा अपमान होऊन ती अर्जुनाला सोडून निघाली. जी या उत्तम कुळीची या होती आणि गुण लावण्याथी, ती या आणि ते न सहती सुतेजपणे. ज्या स्त्रिया उत्तम कुळातल्या असून गुणी व लावण्यवती असतात, त्यांना आपल्या मानीपणामुळे दुसऱ्या स्त्रियांचे आपल्या घरात वर्चस्व सहन होत नाही. नविये आवडीचे निभरे, कामुक नीच वनिता विसरे, मग पांडेवी न अनुसरे भ्रमला जैसा. ज्याप्रमाणे नवीन स्त्रीच्या आवडीचे भरात विषयी पुरुष आपल्या स्त्रीस विसरून भ्रम झालेल्या माणसाप्रमाणे योग्य ती वाचून तिच्या नादी लागतो. की तपोबळे वृद्धी
पातलिया भ्रंशे बुद्धी, मंगतया विरक्तता सिद्धी आठवेना. किंवा तपोबलाच्या योगाने रिद्धी सिद्धी प्राप्त झाल्या असता वैराग्यशील पुरुषाच्या बुद्धीस भ्रम पडून त्याला ज्याप्रमाणे वैराग्याची आठवण राहत नाही, तैसे अर्जुना तेत जाहले असते पुरुषत्व गेले, जे अंतकरण दिधले कारुण्यासी. त्याप्रमाणे तिथे अर्जुनाचे झाले. अंतकरणात कारुण्यास थारा दिल्यामुळे त्याची वीर वृत्ती गेली. देखा मंत्रज्ञू परळू जाय, मग तेथ का जैसा संचारू होय, तैसा तो धनुर्धर महामोहे आकळिला. असे पहा, मांत्रिक मंत्रोच्चार करण्यात चुकला म्हणजे त्यालाच भूत बाधा होते. त्याप्रमाणे त्या धनुर्धर अर्जुनाला महामोहाने ग्रासलेले आहे. मनोनी असता धीरू गेला, हृदयात रावो आला, जैसा चंद्रकळी शिवतला सोमकांतू. त्यामुळे त्याचे स्वाभाविक धैर्य खचले, हृदयात दयेचा पाझर फुटला. ज्याप्रमाणे चंद्र किरणांचा स्पर्श होताच चंद्रकांत मन्यास पाझर फुटतो, तयापरी पार्थू अति स्नेहेन मोहितू, मग सखेत असे बोलतू श्री अच्युतेसी. त्याप्रमाणे अर्जुन अति स्नेहाने मोहित झाला आणि मग खेदयुक्त अंतकरणाने श्रीकृष्णांशी बोलू लागला. तो म्हणे, औधारी देवा, म्या पाहिला हा मेळावा, तव गोत्र वर्गू आघवा देखिला येथ. अर्जुन म्हणाला, देवा, मी हा सर्व सैन्य समुदाय पाहिला. तो तेथे सर्व माझे आप्त स्वकीयच दृष्टीस पडले. हे संग्रामी उदित जहाले असते कीर समस्त, पण आपण पेया उचित केवी होय. हे सर्व युद्ध करण्यास सज्ज आहेत खरे, परंतु त्यांच्या बरोबर युद्ध करण्यास आपल्याला कसे योग्य होईल. एने नावेची नेनो काई, मज आपण पे सर्पथा नाही, मन बुद्धी ठाई स्थिर नोहे. यांच्याशी युद्ध करण्याचे नाव काढताच मला सुसेनासे झालेले आहे आणि मन आणि बुद्धीही स्थिर राहिलेली नाही. देखे देह कापत, तोंड असे कोरडे होत, विकळता उपजत गात्रांसीही. पहा, माझ्या सर्व अंगास कापरे सुटलेले आहे, तोंडास कोरड पडली आहे, गात्रेही शिथिल झालेले आहेत. सर्वांगा कंटाळा आला, अति संतापू उपनला, तेथ बेंबळ हातू गेला गांडीवांचा. माझ्या सर्वांगावर काटा आलेला आहे, अंगाचा पडका उडालेला आहे, गांडीव धनुष्य धरण्याचा हातही ढिला पडलेला आहे. तेन धरतची निष्ठले, परिनेनेची हातोनी पडिले, जैसे हृदय असे व्यापुले मोहे येणे. ते माझ्या हातातून केव्हा गळून पडले ते कळले नाही. त्यावेळी माझे हृदय मोहाने व्यापले आहे. जे माझे अंतकरण वज्रापेक्षाही कठीण कोणत्याही प्रतिकूल अवस्थेस दाद न देणारे अति निष्ठुर आहे, तेच आज आप्त वर्गाविषयी इतके मोहित व्हावे हे आश्चर्य आहे. जेने संग्रामी हरू चिंतिला, निवात कवचांचा ठाऊ फेडिला, तो अर्जुन मोहे कवळीला क्षणा माझी.
ज्याने युद्धात शंकरासही जिंकले, निवांत कवच नावाच्या दैत्याचा नाश केला, तोच अर्जुन मोहाने आता एका क्षणात ग्रासलेला आहे. जैसा भ्रमर भेदी कोडे, भलतैसे काष्ट कोरडे, परी कळिके माझी सापडे, कोवळीये. जसा भ्रमर कठीण लाकडासही भोग पाडतो, परंतु तोच कोवळ्या कमळाच्या कळीमध्ये ती मिटल्यावर भोग पाडण्याचे मनातही आणत नाही. तेथ उत्तीर्ण होईन प्राणे, परिदे कमळदळ चिरून नेणे, तैसे कठीण कोवळेपणे स्नेह देखे. तसाच हा आप्त वर्गाचा मोह कोमल असला तरी तोडण्यास कठीण आहे. हे आदि पुरुषाची माया, ब्रह्मिया ही नयेची आया, म्हणून भुलविला एके राया, संजयो म्हणे. संजय म्हणाला, राजा, हा मोह म्हणजे परमेश्वराची माया आहे, ही ब्रह्मदेवालाही आवरत नाही, म्हणून अर्जुनास तिने व्याकुळ केले. ही आदि पुरुषाची माया, ब्रह्मेयाई नयेची आया, म्हणून भुलविला एके राया, संजयो म्हणे. संजय म्हणाला, राजा, हा मोह म्हणजे परमेश्वराची माया आहे, हे ब्रह्मदेवालाही आवरत नाही, म्हणून अर्जुनास तिने व्याकुळ केले. अवधारी मग तो अर्जुनो, पहाने सकळ स्वजनू, विसरला अभिमानू संग्रामीचा. असो असे आपले सर्व आप्तवर्ग पाहून अर्जुनाचा युद्धाविषयी अभिमान पार मावळून गेला. कैसी नेनू सदयता, उपनली तेथे चित्ता, मग म्हणे कृष्णा आता निसिजे येत. त्याच्या मनात करुणा कशी निर्माण झाली कोण जाणे. मग तो कृष्णास म्हणाला, देवा, मला वाटते आता इथे राहूच नाही. माझे अतिशय मन व्याकुळ, होतसे वाचा बरळ, जे वधावे हे सकळ येणे नावे. माझे मन अतिशय व्याकुळ झालेले आहे, या सर्वांना मारावयाचे आहे, या कल्पनेने माझ्या मुखातून शब्दही फुटत नाही. या कौरवा जरी वधावे, तरी युधिष्ठिराधिकान वधावे, हे ईर ईर आघवे गोत्रज आमुचे. या कौरवांना जर मारायचे तर मग युधिष्ठिर आदिकांचा वध का करू नये, कारण हे दोन्ही माझे गोत्रजच आहेत. म्हणून जळो हे झुंज, प्रत्यया न एमज, येणे कायकाज महापापे. म्हणून देवा, आग लागो या युद्धाला, मला हे पसंत नाही. या महापातका वाचून आमचे कोणते काम खोळंबले आहे. देवा बहुता परी पाहता, इथ ओखले होईल झुंजता, वर काही चुकविता लाभू आथी. पुष्कळ विचार करून पाहिले तर युद्ध केल्यास त्याचा परिणाम वाईटच होईल. आता ते जर टाळले तर मात्र काही कल्याण आहे. तया विजय वृत्ते काही, मज सर्वथा काज नाही, इथ राज्य तरी काय हे पाहून या. असा विजय मिळवण्याचे मला काहीच कर्तव्य उरलेले नाही. असे राज्य मिळून तरी काय करायचे आहे. या सकळांते वधावे, मग हे भोगावे, ते जळूत आघवे पार्थू म्हणे. अर्जुन म्हणाला, या सर्वांचा वध करून जे भोग भोगावयाचे आहे त्या सर्वांस आग लागो, तेने सुखे बीन होईल,
भलतेसे साही जेल, वरी जिवंत ही पेंची जेल याची लागी. या असल्या सुखाशिवाय कोणतीही दुःखे आम्ही सोसू आणि यांच्याकरता आम्ही आपले प्राण देखील वेचू. परी यांचे घातू कीजे, मग आपण राज्य सुख भोगीजे. हे स्वप्नही मन माझे करू न शके, परंतु यांचा घात करून आपण राज्य सुख भोगावे ही गोष्ट स्वप्नातही माझ्या मनामध्ये येणार नाही. तरी आम्ही का जन्मावे, कवन लागी जियावे. जरी वडिलांना चिंतावे विरुद्ध मने. जर आम्ही आमच्या या वडीलधाऱ्या मंडळींचे मनाने अहित चिंतले, तर मग आम्ही जन्मास तरी कशा करता यावे आणि जगावयाची तरी कोणासाठी. पुत्रांते इच्छे कुळ, तयाचे काय हेंची फळ. जे निर्दळीचे केवळ गोत्र आपुले. कुळात पुत्र प्राप्तीची इच्छा करतात, त्याचे हेच का फळ की त्या पुत्राने आपल्या स्वकीयांचा संहार करावा. हे मनीची केवी धरिजे, आपण वज्राचे या होईजे. वरी घडे तरी कीजे, भले इया. आपले मन त्यांच्याविषयी वज्राप्रमाणे कठोर करण्याचे मनात तरी कसे आणावे. त्यांना आपल्या हातून सुख होईल तेच करणे चांगले. आम्ही जे जे जोडावे ते समजते इही भोगावे. हे जिवंत ही उपकारावे कांजी त्यांच्या. आम्ही जे जे मिळवावे त्या सर्वांचा त्यांनी उपभोग घ्यावा. इतकेच नव्हे तर त्यांच्या कामाकरिता आम्ही आपले जीवितही खर्च करावे. आम्ही दिगंतीचे भूपाळ विभांडुनी सकळ. मग संतोष विजे कुळ आपुले जे. आम्ही देशोदेशीचे राजे जिंकावे आणि त्या योगे आपल्या कुळास संतुष्ट करावे. तेची हे समस्त परी कसे कर्म विपरीत. जे जे चाहले असते उद्यत झुंजावया. परंतु कर्माची गती किती विचित्र आहे पहा. सज्ज झाले आहेत. अंतरोरया कुमारे, सांडोनिया भांडारे. शस्त्राग्नी जिव्हारे आरोपटुनी. हे आपल्या बायका, मुले व धन यावर पाणी सोडून तलवारीच्या धारेवर आपले जीव ठेवून आले असले तरी ऐसी अंते कैसे नी मारू. कवनावरी शस्त्र धरून निज हृदय करू घातू केवी. अशांना मी कसे मारावे, कोणावर शस्त्र धरावे आणि मी आपल्या जीवलगांचा घात तरी कसा करू. हे नेनसी तू कवन परिपैल भीष्म द्रोण. जयांचे उपकार असाधारण आम्हा खूप. देवा, हे कोण आहेत हे तुला माहित नाही काय. हे पहा, पलीकडे भीष्म व द्रोण आहेत की ज्यांचे आमच्यावर असंख्य आणि असाधारण उपकार आहेत. इथ शालक सासरे मातुळ आणि बंधुके हे सकळ. पुत्र नातू केवळ इष्टही असती. येथे मेहुणे, सासरे, मामा आणि बंधू तसेच हे सर्व पुत्र, नातू आणि आप्तही आहेत. अवधारी अति जवळिकेचे हे सकळही सोयरे आमुचे. म्हणून दोष आधी वाचे बोलितांची. हे सर्व आमचे जवळचे नातेवाईक आहेत. तेव्हा यांना मारण्याची गोष्ट तोंडाने बोलणे
हे देखील पापच आहे. हे वरी भलते करी तू, आतांची येथे मारी तू, परी आपण माने घातू, न चिंतावा. हे येथे कसेही वागोत अथवा आम्हास ठार करोत, तरी पण यांचा आपण घात करावा हे मी मनातही आणणार नाही. इथे संपत नाही अध्याय. इथे संपतो अर्जुनाचा अहंकार. शरणागती पूर्ण झाली आणि आता बोलणार आहे स्वयं भगवतांचा ज्ञानस्वर. असेच भक्तिमय अध्याय पाहण्यासाठी चॅनेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट मध्ये रामकृष्ण हरी लिहा. जय जय रामकृष्ण हरी.